नातवानं आजीला संपवलं. सोन्यासाठी घेतला जीव. चहाच्या घोटानं घेतला जीव. सोमवारी सकाळी कोल्हापूरच्या ऋणमुक्तेश्वर परिसरातील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये पोलीस पथक दाखल झालं. घरातील प्रत्येक वस्तूची पोलीस बारकाईनं पाहणी करत होते. पोलिसांच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळाची बारकाईनं पाहणी केली, कारण पोलिसांना संशय बळावला होता. या इमारतीत राहणाऱ्या उषा मारुती भिवंगडे या 72 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिसांचा संशय बळावण्यामागचं कारण होतं सोन्याचे दागिने. उषा मारुती भिवंगडे या 72 वर्षीय वयोवृद्ध महिला राहत होत्या. त्यांचा मृत्यू झाला असल्याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला फोन आला आणि त्यांच्या अंगावर दागिने नसल्याचे पण समजले. मग तिथं आम्ही घटनास्थळी PI कनेरकर, DSP प्रिया पाटील मॅडम, मी स्वतः आमच्या टीमनं व्हिजिट दिली. अंगावर दागिने दिसत नव्हते त्यांच्या अंगावरचे, त्यामुळं घातपाताचा थोडासा संशय वाटत होता. उषा या घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, पण उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला हृदयविकाराचा झटका आला असावा असं कुटुंबियांना वाटलं, पण तो नैसर्गिक मृत्यू नव्हता. तर इकडे नातू प्रेम भिवंगडे फरार झाला होता. त्यामुळे पोलिसांना संशय बळावला. प्रेम भिवंगडे हा सकाळी 8:45च्या दरम्यान घरात येऊन गोपनीयरित्या गेल्याचे समजले आणि त्याच्यानंतर तो फरार पण होता. तर त्याचा तपास करून आपण त्याला ताब्यात घेतलं. आमच्याकडचे VPI सागर वाघ, मी आमच्या टीमनं त्याकडे बसून चौकशी केली. त्या चौकशीत त्यानं कबूल केलं की मी आजीला विष देऊन, चहातनं विष देऊन मारलं आणि त्यानंतर ते दागिने घेऊन पळून गेलेलो आहे, अशी त्यानं कबुली दिली. उषा भिवंगडे शुक्रतारा अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये एकट्या राहत होत्या आणि त्याचाच गैरफायदा आरोपी प्रेमनं घेतला. ज्या आजीनं जीवापाड माया लावली, त्याच आजीचा प्रेमनं दागिन्यांच्या मोहापायी जीव घेतला. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.